मार्चच्या डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। कोलकात्यामध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू आहे। राज्यभरामध्ये या आंदोलनाची हाक डॉक्टरांनी दिली। तसंच मुंबईमधील सायन रुग्णालयामध्ये देखील डॉक्टरांची निदर्शनं सुरूच आहेत। कलकत्ता येथील घटनेच्या निषेधार्थ आणि डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी सध्या राज्यभर कामबंद आंदोलन सुरू आहे। मी सध्या मुंबईतील सायन रुग्णालय परिसरामध्ये आहे। काही आपले डॉक्टर आपल्या सोबत आहेत। डॉक्टर, काय नक्की तुमच्या मागण्या आहेत आज? आमचं म्हणणं एवढंच आहे की आम्हाला सिक्युरिटी वगैरे द्यावी। म्हणजे जे डॉक्टर एवढी सेवा करतायत त्यांसाठी मिनिमम अरेंजमेंट जी असायला पाहिजे, म्हणजे ॲटलिस्ट झोपायला एक जागा पाहिजे, ॲडिक्वेट सिक्युरिटी पाहिजे वर्कप्लेसमध्ये। कलकत्ता येथे जी घटना घडली त्या संदर्भात आता CBI चौकशी देखील होणार आहे। नक्की तुमची आता पुढची मागणी काय आहे? मार्च या गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे CBI चौकशी होणार आहे, पण त्या पीडिताला योग्य ते न्याय मिळाला पाहिजे ही आमची एक सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे। गव्हर्नमेंटने सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट लागू करण्यासाठी जे काही करता येईल ते लवकरात लवकर लागू केलं पाहिजे। आणि आमच्या जे लोकल BMCचे जे 4 कॉलेजेस आहे ते असो या महाराष्ट्राचे जे कॉलेज आहे त्या सगळ्या कॉलेजेसमध्ये सिक्युरिटीसाठी जे काही लॅब्स आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे गव्हर्नमेंटने ऑथॉरिटीने सॉल्व केले पाहिजे। ती आमची सगळ्यात मोठी मागणी आहे। आणि सगळ्या हॉस्पिटल्समध्ये डॉक्टर्ससाठी कॉल रूम्स, ऑन कॉल जे ड्यूटीला डॉक्टर्स असतात त्यांच्यासाठी कॉल रूम्स अवेलेबल केले पाहिजे। साइड रूम्स है, उसमें जो वॉशरूम है वो कॉमन वॉशरूम बना हुआ है। कधीपर्यंत हे तुमचं आंदोलन सुरू राहणार आहे? पहिली गोष्ट म्हणजे वैद्यकीय संस्थावर आम्ही फक्त निवासी डॉक्टर रूटीन जे काम आहे ते स्थगित केलं आहे। इमर्जन्सी काम सगळं सुरू आहे। डॉक्टरांना सुरक्षित असं वातावरण सध्या रुग्णालयात नाहीये आणि त्यामुळे सध्या डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी कामबंद आंदोलन सध्या उभारलेलं आहे आणि त्यामुळेच विविध मागण्यांसाठी राज्यभर हे कामबंद आंदोलन सुरू आहे। कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।